नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये चारुहासचा मोठा आवाज अधिपती आणि अक्षराच्या कानावर पडतो. आता मात्र अधिपतीला खूप राग येतो. तो अक्षराला म्हणतो, थांबा मी आलोच. आता अक्षरा पण त्याच्या मागे पळते. अधिपती जातो आणि चारुहासकडं रागाने बघतो आणि म्हणतो, आईसाहेब काय झालं? आता भुवनेश्वरी बोलणार तेवढ्यात अक्षरा म्हणते, बाबा काय झालं? चारुहास म्हणतो, मी तुला आणि अधिपतीला 4-5 दिवस बाहेर फिरायला पाठवणार. तेच मी हिला सांगितलं. आता भुवनेश्वरीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो आणि बाबांविषयी अधिपतीचा राग गळून पडतो. चारुहास म्हणतो, तुम्हाला फिरायला पाठवणार, त्याच्यात पण हिला प्रॉब्लेम आहे. अक्षरा म्हणते, बघा ना 4-5 दिवसांचा तर प्रश्न आहे. आता अधिपतीच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. तो म्हणतो, आईसाहेब मास्तरीण बाईची लई इच्छा दिसायला लागली मला. काय करू, जाऊ का? आता मात्र भुवनेश्वरी चांगली शॉक होते. कारण पहिल्यांदाच अधिपतीने चारुहासचं ऐकलेलं असतं आणि एवढंच नाही तर अक्षराकडून बोललेला असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.